आई शपथ सांगतो ना बपेदा, एवढा आवाज गोड लावतोस ना, तुझ्या साऊंडचा प्रश्न नाही, पण एक तक्रार आहे माझी. फक्त ना जरा लाईट माग पण लागीच जा, लाईटीचा लई दोष. कारण काला म्हणाला, काला म्हणाला ना, काला म्हणाला ना, काय होतं त्या लाईटी माग नाही ना, त्या कधी ह्याच्यावर हा काला उडून जातो ना, कळतच नाही. हा आल्यापासून अरे हाय ना काला, हाय. करूया सुरुवात अशीच करूया. हा म्हणून तर एका बाजूला राहुल दादा पाटलांचा मथुर आणि दुसऱ्या साईडला तसं मिंद केसरी बकासूर. सेमी फायनलचा फेरा सुटतोय, शिटी वाजली, राडा होणार. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, तूड तूड हुंदीर बाबाजी, फुलांचा गजरा, गणपती देवाचा, बोला बोला तुरेवाले की. हा आणि शेवटपर्यंत बारी अशीच करणारा, शेवटपर्यंत. कारण काल जो फ्रेंडशिप डे झाला ना, आणि बुवा म्हणून गेले की बुवांना सुद्धा शुभेच्छा मित्रासारखे, पण बुवा तसे वागलाव नाही हो, आहे ना. म्हणून फक्त बारी बघा कशी करतो. या ठिकाणी आमचे गुरु, आमचे वडील, ज्यांनी वडिलांच्या नंतर माझ्यावरती छत्रछाया धरणी बापाची, ते दिनेश कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे त्यांचे आभारी आहोत. परवाच 29 तारखेला गुरुपौर्णिमा झाली आणि आज 45 वर्ष माझ्या वडिलांना बघत बघत हा शाहीर मोठा झाला. आणि प्रतिस्पर्धी शाहीर असतील किंवा या रसिक मायबापामध्ये बऱ्याच जणांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आणि शिकलो, म्हणून हा शाहीर आज एवढा मोठा झाला. बरोबर ना. आपल्या चरणावरती आणि गुरुरायांच्या चरणावरती विनंती ठेवतोय, म्हणायचं काय. संगतीन अवघड घाट, संगतीन अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एकमेका वाटलं वाटलं. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल. म्हणून ह्या आजाना लेकराची आपल्या चरणावरती विनंती आहे. जीवन हे धन्य तुमच्या शरणावरती आज, जीवन हे धन्य तुमच्या शरणावरती आज. तुझ आई तुझ बाप सर्वस्व हे माझ, तुझ्यामुळे तरलो मी आज या रणात. प्रेमाची ही जागा दिली तुमच्या हृदयात, रंगली ही रात तुमची
साथ रंगली ही रात तुमची मिळाली हो साथ रंगली ही रात मिळाली हो साथ गणाधीश जोईश सर्वांगुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूळ चत्वारवाचा गमो पंथ अनंत या राघवाचा सर्वप्रथम या सृष्टीचा करता करविता तो माझा विघ्नहर्ता बाप गणरायाच्या चरणी वंदन करू मुंबईची रखवाली आई मुंबादेवी विरारची आई शिवदानी आणि मुंब्र्याची आई मुंब्रा देवीच्या चरणी वंदन करून माझ्या गावचे ग्रामदैवत माझी कुलस्वामिनी आई महालक्ष्मी रंगदेवता आणि नटेश्वराच्या चरणी वंदन करून संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून टाकले धरी छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊच्या चरणी वंदन करून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पावन झालेला हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील माझी ही समृद्ध लोककला अर्थात कलगीतुरा लोकशाहीर कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे निर्मित ही माझी शाखा साई सदा नृत्य कला पथक मुक्काम पात्र पोस्टपाली तालुका जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोमेश्वर नृत्य कला पथक मुंडर पश्चिम आग्रेवाडी गुहागर येथे जमलेला तमाम रसिक प्रेक्षकांना धुळेवाली शाहीर सुशांत गराटे आणि मंडळींचा शाहिरी मानस समुद्र शाहिरी मानस समुद्र शाहिरी मानस समुद्र या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोईंग फॅमिली प्रस्तुत अभि अनिल कला मंच निर्मित आजचा हा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी विशेष ज्यांचे योगदान आहे ते सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते दिनेशजी कुडतडकर आणि माझा कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स यांच्या चरणी वंदन करून या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये खूप सारी कलावंत मंडळी शाहीर मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे मुंबई मंडळाचे सर्वांचे लाडके सुधाकर दादा मास्कर त्याचप्रमाणे हॅलो त्याचप्रमाणे शाहीर झाराजी वीर शाहीर अभिषेक पाताडे मनीष पाले ग्रंथ उपासक शाहीर संदीप सावंत अपूर्व झाडेकर विक्रांतदादा जोगळे विनय बने शाहीर निलेश जोगळे अनंत गोताड विश्वास जगताप सुनील गोताड माझी चांदूरची शाखा या ठिकाणी उपस्थित आहेत अभि सुर्वे आहे माझा मित्र आशिष माळी त्याचप्रमाणे या ठिकाणी चंदू गोताड ज्यांनी अभि अनिल कला मंचासाठी अगदी भावासारखे उभे असतात कायम ते आमचे चंदूदादा गोताड त्याचप्रमाणे विशाखदादा बंदरकर आमचे माबळे गावचे आमचे लेखक आलेले आहेत संतोष जाधव आणि सगळी मंडळी आलेली आहेत खास देवरुखवरून विजयदादा कदम या ठिकाणी आलेले आहेत माझा ओंकार पवार आलेला आहे माझा लाडका मित्र सिद्धेश उतेकर आलेला आहे आणि शाहीर सचिन कदम माऊले आलेले आहेत त्याचप्रमाणे सर्वात जर कोणाचे आभार मानायचे असतील तर या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतोनात मेहनत घेतली ते माझे प्रशांतदा कातकर या ठिकाणी कोकणातले युट्यूबर्स माझा एसके आहे चंदन आहे साहिल आहे आग्रे आहेत गोटेकर मिरगळ खापरे सुजित साखरकर सुजित नाखरेकर खास गावावरून आलेला आहे आमटे आहेत सूरज ठोंबरे आहे अथर्व कळंबटे गावावरून आलेला आहे त्याचप्रमाणे माझा जितू आहे या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी मला खरोखर माझ्या रथाची दोन चाकं माझा गोरक्ष लिंगाय ढोलकीला साथ करतोय आणि मयुरेश सुवारे त्याचप्रमाणे
पॅडसाठी साथ करतोय माझा मोठा भाऊ संकेत दादा गराटे, बेंजोसाठी साथ करतोय राकेश गराटे आणि कीबोर्डसाठी साथ करतोय प्रशांत कदम. या त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत, त्यांची संपूर्ण वाद्यवृंदाची टीम आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझ्या घराण्यातील रामचंद्र पंडित घराण्यातील आमचे अभयदादा सहस्रबुद्धे यांचे शिष्य विनोदजी कावडे बुवा आणि त्यांची संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे, स्तवनाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे माझा आवाज आपल्यापर्यंत अगदी गोड तऱ्हेनं पोहोचवता येतो तो माझा मित्र पप्या दादा. त्याचप्रमाणे राजू दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. झालं सगळ्यांना याचा झालं. आता राहिला बुवा होय ना. कशी टोपी कशी आहे, टोपी कशी आहे, लाल आहे ना. हा आणि जाम लाल करून गेलेला आहे गडी, तरी पण माझ्या दिलाचा हृदयाचा जीवा भावाचा मित्र राजेश बुवा निकम सप्तसुरांचा बादशाह तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि बारीला सुरुवात करतो. तुझीच सेवा करू काय जा. हे अन्याय माझे कोटान कोटी मोरेश्वरा आषाढिया मेघांच्या बरसल्यात धारा येऊन डोईवर तुळस माय माझी चालते भरभरा. या ठिकाणी 25 तारखेला आषाढी एकादशी झाली आणि त्या चंद्रभागेच्या तीरी भक्तांचा मेळा अगदी आनंदानं धावून गेला. या ठिकाणी त्या विठुरायाच्या चरणी स्तवन गातो आहे. बघा म्हणायचंय काय. आषाढिया मेघांच्या बरसल्यात धारा येऊन डोईवर तुळस माय माझी चालते या भरभरा. ताळ मृदुंगाच्या तारावर, ताळ मृदुंगाच्या तारावर हात मधुमला या समंत सारा तुझे नाम मुखी घेता विठ्ठला लागत नाही मला नवा. त्या चंद्रभागेच्या तीरी माझा सखा श्रीहरी त्या चंद्रभागेच्या तीरी माझा सखा श्रीहरी
त्याची माया लेकरांच्या या मनाला भावली, त्याची माया लेकरांच्या या मनाला भावली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. तुळसी माळ गळ कास पितांबर काणी कुंडल शोभती मकराकार. काणी कुंडल शोभती मकराकार. काणी कुंडल शोभती मकराकार. फळी चंदन टिळा कटेवरी कर कुंडलिका भेटीसाठी आला तो सत्वर. कुंडलिका भेटीसाठी आला तो सत्वर. कुंडलिका भेटीसाठी आला तो सत्वर. तुझा हा केला धावली तिने बापाची सावली. सावली भक्तीची खरी तूच मला वाट लावली. भक्तीची खरी तूच मला वाट लावली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली माझी विठू माऊली. त्या चंद्रभागेच्या तीरी माझा सखा श्रीहरी. त्या चंद्रभागेच्या तीरी माझा सखा श्रीहरी. त्यांची माया लेकरांच्या या मनाला भावली. त्यांची भक्ती लेकरांच्या या मनाला भावली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. बोला श्री गणपती गजानन रामदेवी जागे लोकशाहीर दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वळीचा विजय असो. बोला गणपती बाप्पा मोरया.
पारितोषिक स्वप्नील डाफले यांच्याकडून खास शाहिरांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र गणराज काजरेकर खास पालीवरून गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पखवाज वादक आमचे मित्र दीपेश महाडेश्वर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे वरदान बागजाई नमन मंडळाचे लेखक आमचे मित्र संतोष जाधव आणि त्यांचे मित्र किरण भोसले आणि दिलीप दोरखडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे चंद्रकांत श्रीपद भोवड फुपेरे राजापूर यांच्या माध्यमातून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे झिमन ब्रदर्स सुयोग झिमन अवधूत मसणे बुवांच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी ऑप्टिकल्स चष्मा दुकान दिवापूर्व बेडेकर नगर आगासन रोड लो प्राइस च्या समोर राजेश खापरे तुरेवाले शाहीर सुशांत गरटे बुवा यांच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी बुवांची सवन बुवानी सुंदर स्तवन गायली रसिकांसाठी आणि संगीताचा आहे ना संगीताचा सूर बुवानी चांगला गायलेला आहे. हा काय कटिंग देत नाही पण मेलो तुम्ही माझा स्टेटस कशाला बघताव. आता बारीत म्हणून गेलो बुवाची लायकी नाही म्हणाला की नाही. अरे स्टेटस म्हणजे लायकी बुवा. हा आणि तुम्ही माझं स्टेटस बघताव याच्यापेक्षा मोठी लायकी काय आहे की नाही. याच्यापेक्षा अरे मी का स्टेटस ठेवला ना का तुला बारीक झालं कानाच सांगतो कुकडी कुक करून सांगतो. पण बुवांचं टायटल लगाव खाली 5. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. राजेश बुवा तुझा आणि माझा अफसाना कोण लक्षात ठेवणार नाही पण तुझा आणि माझा झेंगाडच आहे ना सगळे लक्षात ठेवतील. बरोबर आहे की नाही. हा म्हणून आता विषय गणाच्या आधीच गडी फायर गडाच्या आधीच निक्कीचा विषय. बरोबर ना. काय बुवा तडपतोस एवढा माझ्यासाठी ना. निक्कीचा विषय आणि काय म्हणाला खैरा सारखा म्हणतो तुला शेडीन. त्यानंतर एवढा बुवा माझा एवढा तुम्ही धसका घेतलेला आहे ना की तुम्हाला काय एवढी भीती आहे. मी आज काय बोललेलो तुम्हाला माझ्या घरच्यांवर बोलू नका माझ्या अरे झालं ना झाली रात गई भात गई बुवा. पण जो हा पालीचा काला रेडा आहे ना पालीचा काला रेडा भास्कर भाऊ बोलू नको खरोखर आजचा दिवस आई शपथ उद्या नाही. आय माय सॉरी. बघा आता हाताची घडी तोंडावर बोल हाताची घडी तोंडावर बोल. राजेश बुवा बोल. अरे यार असं नाही. हाताची घडी तोंडावर बोल. राजेश बुवाचा काला कोट. तुमच्या मुलं माझ्यावर राज्य येतो कायम. आता बघा लिवाय घातलाय बुवा आय माय सॉरी यार बुवा नाही परत होणार नाही. मी बोललेलोच नाही ना. मी काय बोललो हाताची घडी तोंडावर बोल राजेश बुवाचा काला कोट आहे की नाही. आता बाकीचं कोण काय बोललं तर तुम्ही ए सर जरा व्हिडिओ द्यायचा. मी त्याला जबाबदार नाही बुवा. पण पालीचा काला गुलाबजाम आज तुम्हाला असा देतो ना. कशात देऊ हातात तोंडात डायरेक्ट तोंडातच देतो. बघा गण घ्या. तुमची लगेच तलवार आली. हा भावकीला बोलतात गावकीला नाही. हा लगेच एक अंतरात म्हणतात जाऊ दे. हा घेतो
या विश्वाचा धनी तो तूच माझा प्राण आहे. या 33 कोटी देवांमध्ये अग्रपूजेचा तुला मान आहे. ही वकडी सोड तुझी दिसाया किती छान आहे. आणि या रण मैदानी तरलो मी, कारण हे गणा तुझंच मला वरदान आहे. पहली पहली बार मोहब्बत की है, कुछ न समझ में आए मैं क्या करूं. इश्क ने मेरी ऐसी हालत की है, कुछ न समझ में आए मैं क्या करूं. ओ अनिल गराडे, मैं क्या करूं, मैं क्या करूं, मैं क्या करूं मेरी जान. म्हणून ओढ तुझ्या भक्तीची लागली गणा, आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा. दर्शन देण्या ये रे सभारंगणा, हीच या वेड्या भक्ताची मनोकामना. देवाशी गणा शिवनंदना, तुझ्या चरणी ही वंदना. ओढ तुझ्या भक्तीची लागली मना, आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा. आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा. दर्शन देण्या ये रे सभारंगणा, हीच या वेड्या भक्ताची मनोकामना. देवाशी गणा शिवनंदना, तुझ्या चरणी ही वंदना. ओढ तुझ्या भक्तीची लागली मना, आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा. तुझ्या भक्तीची लागली गणा, आठवण येते क्षणोक्षणा. कोण तुझे हे रूप गणेशा, नयनी माझ्या भरले. सभारणीया अग्रपूजेला तुलाच मी रे स्मरले. तुलाच मी रे स्मरले, तुलाच मी रे स्मरले. हो कोण तुझे हे रूप गणेशा, नयनी माझ्या भरले. सभारणीया अग्रपूजेला तुलाच मी रे स्मरले. तुलाच मी रे स्मरले, तुलाच मी रे स्मरले. समजून घेना माझ्या या तू भावना, समजून घेना माझ्या या तू भावना. हीच या वेड्या भक्ताची मनोकामना. समजून घेना माझ्या या तू भावना, हीच या वेड्या भक्ताची मनोकामना. ओढ तुझ्या भक्तीची लागली मला, क्षणोक्षणा. ओढ तुझ्या भक्तीची लागली
तुझ्या कृपेने रंग भरू दे गायना, तुझ्या कृपेने रंग भरू दे गायना, हीच या वेड्या भक्ताची मनोकामना. आता आली रे आली, राजेश बुवाची पाली आली नाही ना, कारण माझं गाव पाली आहे, बरोबर आहे की नाही. बघा स्तवन आणि गण झालाय, गवळणीला सुरुवात करतो. तत्पूर्वी राजेश बुवाचा गण काय हे लगाव काली एक. साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में, कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में, कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में. त्या ठिकाणी बघा सुंदर बुवाने विषय दिलाय की ह्या भवसागरांना नाही, या भक्तांना, भोळ्या भक्तांना तारायला तू गणराया कधी येणार. काय कठीण द्यायची गरज नाही, बरोबर ना, काय कठीण द्यायची गरज नाही. डायरेक्ट गवळलेला सुरुवात. आता पालीचा काला गुलाबजाम, काला बाबू, रंगावरती जाऊ नकोस माझ्या, हा रंग माझा बेदाग आहे. वर पासून खालपर्यंत, डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत साप काला गुलगुलीत आहे, बरोबर ना. रंगावरती जाऊ नकोस माझ्या, हा रंग माझा बेदाग आहे. काय माहीत तुझ्या मनात माझ्याबद्दल कसला राग आहे. रंगावरती जाऊ नकोस माझ्या, हा रंग माझा बेदाग आहे. काय माहीत तुझ्या मनात माझ्याबद्दल कसला राग आहे. तुझ्या अंगात ही जी सारी आग आहे, बरोबर ना, ही तुझ्या अंगात सारी आग आहे. ती भागवण्यासाठी माझ्याकडे काला काला नाग आहे. बरोबर आहे की नाही. अरे मी काला आहे ना, मी काला आहे. आता मग पुढचं बोललो ना, जाऊ दे, गावाला झंगाट लावतो, कारण रोहित जाधव इथं उभा तो परत पाणी द्यायचा आणि साप वाटोल व्हायचं. म्हणून अजून काय, मुंबईत कसं जगायचं, कारण खोलीचा खूप रेंट आहे. जगात सर्वात भारी तो ग्लुची फोराचा सेंट आहे. तोंडाचा वास घालवणारा तो छोटासा हॅपी डेंट आहे. आणि कितीही घासलास तरी तुझ्यानं मिटणार नाही. हा गराटे बुवा तुझ्यानं मिटणार नाही, कारण हा एशियन पेंट, कारण हा एशियनचा काळा पेंट आहे. काय म्हणतो, तोंडाचा वास घालवणारा तो छोटासा हॅपी डेंट आहे. आणि कितीही घासला तरी मिटणार नाही तुझ्यान, कारण हा एशियनचा ब्रँडेड काला पेंट आहे. काला म्हणालाच म्हणून माझी काय हयात गेली, याच्यात हयात गेली, माझ्यावर कुठं खांडका पडले, बरोबर ना. म्हणून तू मोठा गोरा ना, काय दिवा लावलंस, म्हणून गवळण कशी आणले बघा. गोरी है कलैया तुला दे मुझे हरी हरी चुड़िया, अपना बना ले मुझे बालमा. काय म्हणतोय, करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल. आता मिरच्या झुमतील ना, पण बुवा दुसऱ्या भारी काय लाल करायची गरज नाही हो. उगाच तुम्ही खासणार, परत कुठंतरी काहीतरी फाटणार. त्यापेक्षा नवीन गाणं माहिती ना आताचा, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल.
आता ह्याच्यावर एक दुसरं गाणं आहे, याच्यावर एक दुसरं गाणं आहे, बाकीचं म्हणत नाही कोण, पण तुम्हाला सोपा उपाय देतो. लाल करायची काही गरज नाही आणि घासायची पण गरज नाही. त्याच्यापेक्षा हे करा, लाल लाल कलरची चड्डी, चड्डीचा कलर लाल, घाल तुझ्या ठेंगात ते घाल, आपोआप दिसल लाल. अरे साला घराटे पोहा नाक करते हा. 48 वर्ष काय वाऱ्यात मोठं झालं. बघा बघा, करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल, कमी नाही कुठं रे आज पडायचं. मथुरेचा घाट आहे रे हा अवघड घाट, या घाटात हिला रे आज लढायचं. घेऊन या माटा करून या थाट, चालत बाजाराला सांगतो गोपाला आनंदाचा बाला, यांच्या हांडीला फोडायचं. काय या गवळ्याच्या पोरी फाट फाट करून मथुरेच्या बाजाराला चाललेल्या आहेत. तो श्रीकृष्ण तर त्यांच्या सुद्धा मला म्हणतो, घेऊन या माटा करून या थाट, चालत बाजाराला सांगतो गोपाला आनंदाचा बाला, यांच्या हांडीला फोडायचं. करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल, कमी नाही कुठं रे आज पडायचं. करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल, कमी नाही कुठं रे आज पडायचं. मथुरेचा घाट आहे हा अवघड घाट, या घाटात हिरा रे आज लढायचं. घेऊन या वाटा करून या ताट, चालत बाजाराला सांगतो गोपाला आनंदाचा बाला, हांडीला फोडायचं. करूया रे लाल सारा गोकुळाचा गोरस गोकुळात न्यावा, नाही देऊ देणार तुम्हा मथुरेच्या गावा. नाही देऊ देणार तुम्हा मथुरेच्या गावा, नाही देऊ देणार तुम्हा मथुरेच्या गावा. हो प्रेमाने हा सांगतो तुला गोकुळाचा हरी, सवंगडी जमून राधे करी शिरजोरी. सवंगडी जमून राधे करी शिरजोरी, सवंगडी जमून राधे करी शिरजोरी. नाही लाडात यायचं मला काही ना खायचं, नाही लाडात यायचं यातलं मला काही ना खायचं. मुकाट्यानं पाया पडायचं. करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल, कमी नाही कुठं रे आज पडायचं. करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल, कमी नाही कुठं रे आज पडायचं. आणि बुवाची गवळा नको ती मुंबई नको ते गोवा, काना तू आता नाही राहिला रे छोटा. जन्माचा तुझा इतिहास मोठा, अरे झाला या पश्चातापाचा. आहे विषय आहे विषय हा लई व्यापाचा. तू नाही रे एका बापाचा. बघा बघा बुवा, हे तुमचं कोणी काय लिहिलं नाही ना, त्यांची मला त्यांना साष्टांग दंडवत, बरोबर ना. कारण ती 14 वर्षांना मोठी होती बाई, तिनं बघितलं गोकुला कृष्ण कसा झाला मला काय. पण तो 2 बापाचा जरी असला ना, तरी त्याने त्या गोकुळात जन्म काय घेतला. आणि त्या वासुदेवानं नंदराजाच्या घरी श्रीकृष्णाला काय सोडलं हा सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आता नेमका विषय राहिला तुमच्या गवळणीचा. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नाही हे मलाच नाही कळलं. तुम्हाला त्या श्रीकृष्णाला 2 बापाचा म्हणायचा आहे का मला 2 बापाचा म्हणायचा आहे. पण मी माझ्यावर काय घेत नाही. तुमच्या गवळणीचा विषय बघा. जन्माचा माझा इतिहास मोठा,
राधे तुझा हाय विषय, राधे तुझा काही झालाय तोटा, तुझा विषय हाय बिन भोकाचा. काय त्या विषयाला तसते नाही, तुझा विषय हाय बिन भोकाचा. मी दोन जरी असलो बापाचा, मी श्रीकृष्ण सांगतोय, मी दोन जरी असलो बापाचा, तरी या जगात कोण नाही माझ्या मापाचा. त्या श्रीकृष्णापेक्षा कोण मोठा आहे काय? हा, ही राधा काय सांगते, शेंबडी लाल लाल कलरची चटी, हा घाल आणि कर लाल दुसऱ्या वारी. काय तुला करायचंय ना बुवा, काय करायचं ते कर. प्रश्न बघू जरा, तुला दुसऱ्या वारीला काय आपटायचे, तुला काय आपटायचे ते आपण मला पण बघू दे. या ठिकाणी स्तवन गण झाला, गवळण झालं. आणि आजच्या बारीचा माझा विषय बघा, बुवांना लेखी स्वरूपात प्रश्नपत्र दिलेले आहे आणि बरीच वर्ष, 3 वर्ष 4 वर्ष बुवांवरती माझा विषय आहे. आणि या कलगीतुऱ्यात भल्या भल्या शाहिरांवरती हा 14 वर्ष माझा विषय आहे. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली, व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले, व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय बुवा. याच्या आधी बुवा तुम्हाला फक्त एकच टीप दिली होती की प्रश्न ज्या ग्रंथाधारे दिलेला आहे त्या ग्रंथाधारे उत्तर दिल्यास पटवून घेऊ. पण 2012 साली चालू केलेला हा वडिलांनी प्रश्न, आज या माझ्या प्रश्नाचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे म्हणून साठी तुम्हाला एक वेगळी बाजू देतोय. त्या ठिकाणी सांगतोय की कोणताही राजा, रावण, रामदास स्वामी, नारद मुनी सांगू नये बुवा. आणि याच्यापेक्षा एक विशेष टीप बुवा तुम्हाला देतो. तुम्ही म्हणता ना रोज, बरेच शाहीर म्हणतात की तुमच्या प्रश्नाला बाजू नाही, बाजू नाही. आज बाजू देतो, कशी घासून बघा. माझ्या एका प्रश्नात बुवा जरी 6 प्रश्न असले, माझ्या एका प्रश्नात जरी 6 प्रश्न असले तरी तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथामध्ये आहे ते एका ओळीतच भेटेल. बरोबर ना? 6 ठिकाणी शोधायची गरज नाही बुवा. ही तुम्हाला माझ्या प्रश्नाची आज दिले बाजू. लावा दम बघू, तुमचं गुरु सगळं बरोबर आहेत ना? लावा दम बघू बुवा. माझ्या एका प्रश्नामध्ये जरी 6 प्रश्न असले तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका ओळीत भेटेल. ही तुम्हाला आज मी बुवा पहिल्यांदा माझ्या प्रश्नाची बाजू दिली. आणि प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे आणि शाहीर सुशांत गराटे. आणि बुवांचा विषय, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचे नाव काय? बुवांनी सांगितलेलं आहे नारद मुनी सोडून उत्तर सांगावे. जे वरील प्रश्नाचे उत्तर आहे, आता बुवांनी रिसेंटली आहे ना, या वर्षी बुवांनी बाजू दिली की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तेच ग्रंथाचं नाव आहे आणि पुराव्यासह सादर करावे. बुवा आज पुरावा नाही, आज पुरावा नाही. पण तुम्ही जर एका बापाच्या शिवना, तुम्ही जर एका बापाच्या आणि सच्च्या गुरुच्या शिवना, तर आज माझ्याकडे ठाचून जाणतो बुवा ग्रंथ पुरावा नाही. पण प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. ग्रंथ पुरावा जेव्हा बुवा तुमची आणि माझी दुसरी वारी गावाला असेल किंवा मुंबई रंगमंचावरती लागली त्या दिवशी तुम्हाला नक्कीच ग्रंथ पुरावा दाखवीन. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. जर तुम्ही पक्क्या गुरुचे चेले असाल तर हे उत्तर पटवून घ्याल. आणि या ठिकाणी प्रश्नाचा विषय, रिक्षा न बसली, टॅक्सी न बसली. भुवन काय म्हणाला, तुझी नाही रा अवकात ना, अवकात नाही म्हणा. बघा विषय कसा देतो, विषय माझा हाय रे जुना, लई वेळा तू लावलास सुना, आता तुझ्या नाही रे सुटायचा. जशाच तसं उत्तर, जशाच तसं. बुवा लक्ष द्या, लई वेळा बुवाला हा विषय दिलाय आणि बुवाने लई वेळा थातूर मातूर उत्तर देऊन चुना लावलाय. म्हणून विषय माझा हाय रे जुना, लई वेळा तू लावलास सुना, आता तुझ्या नाही रे सुटायचा, आता तुझ्या नाही रे सुटायचा. कारण तवा तू चट्टीत मुतायचा. हा राजेश बुवा रोज रोज असाच ताट, बघ हा गराटे बुवा याच्यावर फलताच पेट, पहिल्याच बारीत असा सुसाट सुटल, माझ्या पहिल्याच दणक्यान, माझ्या एकाच दणक्यान राजेश बुवा तू आयुष्यात न उठल. विषय माझा
आता तुझ्यानं नाही र सुटायचा. कारण राजेश बुवाला शक्ती तुऱ्यात येऊन कलगी तुऱ्यात येऊन झाली 10 वर्ष आणि माझ्या प्रश्नाला झाली 14. याचं वय 30 आहे ना. बरोबर आहे की नाही. तेव्हा तू चट्टीत मुतायचा शेड्या. म्हणून तुझ्यानं नाही र सुटायचा, तुझ्यानं नाही र सुटायचा, तुझ्यानं नाही र सुटायचा. कर तेव्हा तू चट्टीत मुतायचा, तुझ्यानं नाही र सुटायचा, तेव्हा तू चट्टीत मुतायचा, तुझ्यानं नाही र सुटायचा. सुशांत बुवांच्या आवाजासाठी सचिन लोखंडे, प्रीत तुझी माझी, आमचा सचिन लोखंडे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अमिषा शिवगण, अंकिता शिवगण, नंदिनी लाखन, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ फरमाईश आलेली आहे 201 रुपयाची. त्याचप्रमाणे अजय भाईजे, माझा मित्र, तुझा निरोप घेताना फरमाईश आलेली आहे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बघा. त्याचप्रमाणे कियारा किरण वनगे, मनोज कावरे इंडिया यांची कन्या शार्वी तनोज कावटे यांच्याकडून 250 रुपये आणि कियारा किरण वनगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत, धन्यवाद. त्या फरमाईश ठेवा. बघा बुवाचा विषय कसा. सुज्ञानाचा निर्मळ झरा माझा प्रश्न फोडायला तुझी सांग, तुझी हाय काय र अवकार. बोलला ना. आज बघा कसा कसा विषय देतो. विषयाची तुझ्या वेगळीच तरा, आजवर कैदा तुला पडलोय पुरा. कार काढलीस माझी अवकार, हे राजेश बुवा, का काढलीस माझी अवकार, का काढलीस माझी अवकार. आज तुला लागणार भर चौकार. बरोबर आहे ना बुवा. माझी लायकी माझ्या पुरती, तुमची तुमच्या पुरती. बरोबर ना. काय गरज नव्हती बुवा. म्हणून विषयाची तुझ्या वेगळीच तरा, आजवर कैदा पडलोय पुरा. कार्य काढलीस माझी अवकार, कार्य काढलीस माझी अवकार, कार्य काढलीस माझी अवकार, कार्य काढलीस माझी अवकार. आज तुला लागणार भर चौकार, आज काढलीस माझी अवकार, आज तुला लागणार भर चौकार. आणि या ठिकाणी अजय भाईजे फरमाईश आलेली आहे. तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले, तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले. ताठ मोदक भरलेले मागे तसेच उरले. ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले, ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले. ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले, ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले. आणि तुमचं काय एक गाणं घेतो. एक माझ्या ना मनाची जोपर्यंत तसल्ली होत नाही ना. कारण काय घरादारापर्यंतचा विषय तर अजिबात काढणार नाही. बरोबर ना. पण असा पहिल्या बारीत ना बुवा तुम्ही लक्षात ठेवशो. गावाला तर तुम्ही येऊन दाखवा यावर्षी.
घेऊन दाखवा फक्त. म्हणून काळे काळे विषय काय बघा. बृहस्पती त्यांचा पुत्र कच आहे ना, शुक्राचार्यांच्या इथे संजीवनी विद्या शिकायला गेला. काय पोराचं नाव काय कच. बघा विषय कसा देतोय. शंभू महादेव मोठा जती. आणि माय लॉर्ड या गाण्यातील पात्र आणि सगळी जर काय हाय तर पौराणिक असून याचा काल्पनिकतेशी काहीही संबंध नाही. बरोबर ना. तुमच्या काल्पनिक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही बुवा. विषय अगदी ठासून आणि घासून पटवून देतोय. ऐकून पोरीचं लफड आज याच काळीज झालंय गच. ऐकून पोरीचं लफड आज याच काळीज झालंय गच. गुरुवर्याची पोरगी गुरुवर्याची पोरगी ही करते दिन रात कच कच. काय काय विषय. बृहस्पतींचा पुत्र कच हा शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये संजीवनी विद्या शिकायला गेला. आणि शुक्राचार्यांची मुलगी ती या कचाच्या प्रेमात पडली आणि सारखं तोंडात तिच्या एकच नाव कच कच कच. समजने वाले को इशारा काफी. रोहित जाधव मुक्काम पोस्ट सवेनी तालुका खेड. बघा ऐकून पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय कच. ऐकून पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय कच. गुरुवर्याची पोरगी ही करते दिन रात कच 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 कच. ऐकून पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय कच. पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय कच. गुरुशुक्राची पोरगी ही करते दिन रात कच कच. गुरुशुक्राची पोरगी ही करते दिन रात कच कच. गुरुवर्याची पोरगी ही करते दिन रात कच कच. गुरुवर्याची पोरगी ही करते दिन रात कच कच. आणि गुरुवर्याची पोरगी करते दिन रात कच कच. आता कुठं गार वाटलं. ज्याला समजायचं ना आणि जिथं लागायचा तिथं बरोबर लागलाय. जसप्रीत बुमराचा यॉर्कर आहे असा थोडी ना जाईल. टांगा पलटी घोडे फरार. म्हणून तुमचं काय बोल. या ठिकाणी राजेश बुवा पहिली बारी संपवतोय. आगावगिरी आगावगिरी तर बुवा लक्षात ठेवायचं याच्या दुपटीन अजून वही भरले. कारण तुमचं आणि माझा झेंगाड असा सजासजी मिटणार नाही. आई शपथ. कारण तुम्ही म्हणाले की घरादारापर्यंत ही सुरुवात बुवा तुम्ही केलेली आहे आणि हे पुरावे आहेत माझ्याकडे. मला नाही शिकवायचं. घराटे बुवा वारण्य मोठा झाला म्हणून या ठिकाणी दुसऱ्या बारीची रजा घेतो. आणि ती एक फरमाईश आहे. स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ. स्वामी स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ. ये आता बुवा म्हणतील हे गाणं कसं घेतलेलं.
बुवा ज्या माझ्या बहिणीने ज्या माझ्या मैत्रिणींनी हे गाणं दिलंय त्यांच्या गावामध्ये यावर्षी नमनाचा कार्यक्रम झाला होता आणि नारदाचं हे गाणं लावलं होतं आणि त्याची फरमाईश आली होती म्हणून आज या ठिकाणी त्या माझ्या मैत्रिणी सगळ्या आलेल्या आहेत बहिणी आलेल्या आहेत त्यांच्याकडून ही फरमाईश या ठिकाणी पहिल्या बारीची आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि बुवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझी पहिली विनंती थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र.